ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावरील गुरुद्वारा कटच्या पुढे कोपरी पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक सिमेंट मिक्सर बंद पडला. यामुळे संपूर्ण वाहतूक एकाच मार्गिकेवरून वळवण्यात आल्याने ठाणे ते मुंबई या मुख्य वाहिनीवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घोडबंदरच्या मानपाड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीचा फटका सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना बसला. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. सकाळ आणि सायंकाळी नोकरदार वर्गाची वाहने तर दुपार आणि रात्री अवजड वाहने रस्त्यावर असतात. या मार्गावरील गुरुद्वारा कटच्या पुढे कोपरी पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक सिमेंट मिक्सर बंद पडला. बंद पडलेल्या मिक्सर हटवण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू असले तरी हे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी कोपरी पूल ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते मानपाडा मार्गापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे 10 मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास कालावधी लागत आहे. विशेषतः सकाळच्या ऑफिस वेळेत कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले. अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. अनेक वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनीही याबाबत नागरिकांना सोशल मीडियावरून माहिती देत मुंबईकडे जाण्यासाठी 3 हात नाक्याहून मॉडेला चेक नाका मार्गाचा वापर करावा असे आवाहन केले आहे. या मार्गाचा वापर केल्यास मुख्य मार्गावरील ताण कमी होईल. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी तैनात असून शक्य तितक्या लवकर परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.